हे बघ रोहित, देशाच्या प्रगतीचा विषय. तू जर ही जमीन विकली ना तर मोठमोठ्या कंपनी उभा राहते नाही, तर लोकांसाठी रोजगार उपलब्ध होईल आणि याच्यात देशाची प्रगतीच होईल. हो, आम्हाला असं वाटतं देशाच्या प्रगतीसाठी तू तुझं योगदान दिलं पाहिजे. काय हो? हा बरोबर आहे. बाकी चहा मस्त झाला बरं वहिनी. मग काय ठरवलं रोहित तू? तुमचं बरोबर आहे, देशाच्या प्रगतीचा विषय आहे ना. मी काय म्हणतो, तुमच्या मालकात जमीन आहे या रोजच्या पलीकडून 50 एकर, त्यातली घ्या ना 10 एकर देशाच्या प्रगतीसाठी. पण नको, तुम्हाला आमची जमीन घ्यायची, बाग आहे ती 1.5 एकर. आधी लालूच दाखायची आणि नंतर कवडी मोल भावात घ्यायच्या. मग काय, आधी ओळख करून घ्यायची, या मडेशा टाकायच्या, रोड करून घ्यायचे, मग आपण आपले घरं भरून घ्यायचे. आमच्याकडून एकरामध्ये घ्यायच्या आणि तिकडे स्क्वेअर फुटर विकायच्या. आणि काय आहे तर म्हणजे देशाच्या प्रगतीचा विषय. त्या देशाच्या प्रगतीत नका सांगू आम्हाला. तुम्हाला माहिती आहे का, देश स्वातंत्र्य झाल्यापासून सर्वात जास्त योगदान ते फक्त दिलं शेतकऱ्यांनी देशाच्या प्रगतीसाठी. या देशामध्ये काही जरी झालं ना, सर्वात जास्त फटका शेतकऱ्यालाच बसतो. पाऊस कमी पडला, शेतकऱ्याला फटका. कोरोना आला तरी शेतकऱ्याला फटका. युद्ध झालं, मारामाऱ्या झाल्या, काही जरी झालं तर शेतकऱ्याला फटका. साहेब, शेतकरी कधीच गरीब नव्हता, फक्त तुम्ही लोकांनी गरीब केलं शेतकऱ्याला. आज तुमच्या घरातला गॅस बंद आहे आणि आमच्या घरातल्या आज चुली चालू आहेत. कोरोना काळामध्ये तुमचा श्वास गुदमरला होता आणि आम्ही मोकळे फिरत होतो. शेतकरी कधीच गरीब नव्हता, फक्त आणि फक्त तुम्ही लोकांनी गरीब केलाय. आहो, पोरीच्या चपला तुटल्यात, तिला शाळा जायचं होतं. हे बघ रोहित, जमिनीचा 4 पट भाव भेटतोय तुला. अरे बाबा, ऐक आमचं, देऊन टाक जमीन. देशाची प्रगती होईल आणि तुझी पण होईल. अरे बायकोला सोनं कर, मोठ्या गाडीमध्ये फिर, त्या पोरीला चप्पल घे, पाय बघ तिचे, झिजन तिचे पाय. पप्पा, पाय खराब झाला तर चालन, पण आपली जमीन नाही इकायची. जे जाऊ हळूहळू गेली तरी चालेल, पण योग्य मार्गाने जाय.